हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। आजपर्यंत आपण खूप चांगले चविष्ट मसालेदार असे पदार्थ मी तुम्हाला दाखवले, पण त्या सगळ्यांनी वजन खूप वाढतं ना। खायला सगळं छान वाटतं, आपल्याला सगळ्यांना वजन कमी करायचंय। त्याच्यासाठी मी वेट लॉसचे खूप पदार्थ दाखवायला सुरुवात केली आहे। ओट्सचे तर दाखवणार आहेच, पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, आज मी तुम्हाला बाजरीचा डोसा कसा करायचा ते दाखवणार आहे। पचायला हलका, करायला सोपा आणि अतिशय चविष्ट। चला बाजरीचा डोसा कसा करायचा ते पाहूया। बाजरीचा डोसा बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 1.5 वाटी बाजरी, 1 वाटी उडीद डाळ आणि 1 टीस्पून मेथीचे दाणे। म्हणजे उडीद डाळीच्या 1.5 पट आपल्याला बाजरी घ्यायची। मग ते तुम्ही कुठल्याही मापाने घ्या, मी ह्या वाटीने घेतलं होतं। तुम्ही कप घ्या किंवा तुमच्याकडे असणारी लहान मोठी कुठली वाटी घ्या। ह्या डोशाची प्रोसिजर सुद्धा आपल्या नॉर्मल आपण डाळ तांदूळाचे डोसे किंवा उत्तप्पे करतो तशीच आहे अगदी। मी बाजरी आणि उडीद डाळ 3-4 वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घेतलंय आणि आता मी हे भिजवून ठेवणार आहे रात्रभर। पण तुम्ही जर दिवसा भिजत टाकले तर कमीत कमी 8 तास भिजत ठेवा आणि नंतर मग आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटायचे आहेत। मेथीचे दाणे सुद्धा मी भिजत टाकले। हे पहा, बाजरी आणि उडीद डाळ मी रात्रभर भिजवले होते। आता मी त्याच्यातलं पाणी काढून टाकलंय आणि मिक्सरमध्ये दोन्ही सेपरेट वाटून घेणार आहे। सगळ्यात पहिले आपण उडीद डाळ वाटून घेऊया। ह्याच्यातच आपण मेथीचे दाणे पण घालूया। हे पहा, आपली उडीद डाळ वाटून झालेली आहे। आपण आता ही भांड्यात काढूया। कन्सिस्टन्सी पहा, फार घट्ट नाही फार पातळ नाही, असं पीठ पडलं पाहिजे। आता आपण बाजरी वाटून घेऊया। हे पहा, आपली बाजरी पण वाटून झालेली आहे। आता ही आपण भांड्यात काढून घेऊ। ज्यांना डोसे आवडतात पण वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी, वेट लॉससाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे। तांदूळ न वापरता केलेले डोसे तुम्ही खाऊ शकता पोटभर। आता हे मी हातानेच मिक्स करणार आहे। इडली डोसा हे पीठ शक्यतो हातानेच मिक्स करावं, कारण आपल्या हाताची हीट, आपली बॉडी हीट मिक्स होऊन ते फर्मेंट व्हायला मग मदत होते। काल मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अगदी आपल्या नॉर्मल डोशासारखीच प्रोसिजर आहे, फक्त तांदूळाच्या ऐवजी आपण बाजरी वापरली आहे।
पीठ छान मिक्स झालं आहे. आता आपण हे 10 ते 12 तास फर्मेंट करायला ठेवूया. आपल्याला पीठ मिक्सरमध्ये वाटून 8 तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे. बघूया कसं झालं आहे. ओ माय गॉड, हे बघा कसं मस्त फर्मेंट झालं आहे. आता आपण हे अगदी हलक्या हाताने काढून घेऊया. सध्या उकाड्याचे दिवस आहेत, हीट पण खूप आहे, त्याच्यामुळे पीठ अगदी लवकर आणि छान फर्मेंट झालं आहे. आधी आपण हे थोडंसं सारखं करून घेऊया आणि मग त्याच्यात मीठ घालूया. चवीप्रमाणे मीठ. हे खूप घट्ट आहे, आपल्याला याच्यात थोडंसं पाणी घालून हे सारखं करावं लागेल. हे पहा, मी पिठात पाणी घालून अगदी आपल्या एरवीच्या डाळ तांदूळाच्या डोशासारखं बनवलं आहे. कन्सिस्टन्सी पहा. आता आपण ह्याचा डोसा टाकायला घेऊया. इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. आपण तव्याला थोडंसं तेल लावून घेऊ. आपण डोशाच्या कडेला पण थोडं थोडं तेल सोडू. दोन ते 3 मिनिटात आपला डोसा शिजून तयार होतो. हे पहा, वरच्या बाजूनी पीठ पूर्ण सुकलं की हळूहळू कडेने काढायला घ्यायचं. वा, कसा छान खमंग खरपूस डोसा आपला होतोय बघा. आता आपण परत या बाजूने थोडंसं तेल सोडूया. खूप जास्त तेल टाकायचं नाही आहे, कारण आपला हा डाएट डोसा आहे. याच्याबरोबर तुम्ही नॉर्मल इडली डोशासारखं चटणी सांबार करून खाऊ शकता. न्यूट्रिशनिस्ट चटणी ॲडवाईज करत नाहीत. ते म्हणतात की शक्यतो तुम्ही फक्त सांबारबरोबरच खा. थोडंसं ह्या बाजूने होऊ देऊया आपण. आणि हा आपला गरमागरम बाजरीचा डोसा खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशा छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.